आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सोनिया गांधी पॉलिटेक्निक व नागोडे विधी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोमन कौतुक, दिग्विजय नागोडे यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी व शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालय श्रीगोंदा यांचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाभवानी प्रतिष्ठानचे विश्वस्त दिग्विजय नागोडे हे होते, तर प्रमुख पाहुणे कौस्तुभ नागोडे, याचबरोबर श्रीगोंदा कारखान्याचे संचालक संदीप आवटी, श्रीगोंदा कारखाने संचालक भाऊसाहेब नेटके, निरीक्षक ज्ञानदेव शिक्षण संस्थेचे BK लगड, याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश सूर्यवंशी सर, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर विक्रम कसरे, याचबरोबर इंदिरा गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर भोईटे प्रशांत, याचबरोबर सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागोडे, निरीक्षक SP गोलांडे, याचबरोबर श्री शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर चोबे मॅडम, याचबरोबर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी प्रारंभतः उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर नाटिका या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केली। या नाटिकेने सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले। वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी क्रीडा, वक्तृत्व, निबंध आदी विषयांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे अशा सर्व या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये विजय विद्यार्थी, याचबरोबर ज्ञानदान करणारे शिक्षक यांचे कौतुक केले। वंदे मातरमनं पारितोषिक वितरण सोहळ्याची सांगता करण्यात आली। दुसऱ्या सत्रामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये अभियांत्रिकी व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृती, गायन, वादन तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मन जिंकून घेतले। सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागोडे यांनी आपल्या कॉलेजची व कार्यक्रमाबद्दलची माहिती यावेळी विशद केली। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक व शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयांचा आज सत्कार समारंभात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन संस्थेमध्ये आज करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे विश्वस्त आदरणीय दिग्विजय भैया नागोडे हे उपस्थित होते, इतरही खूप मान्यवर उपस्थित होते। तर या कार्यक्रमामागचा खरा उद्देश असा की स्वर्गीय बापूंनी जी तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय करून दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडत आहे त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती एक थाप, बक्षिसाची थाप मिळावी आणि त्यांनी जे वर्षभरात सगळ्या गोष्टींमध्ये हे बक्षीस मिळवलेले आहेत, तर त्याचा कुठेतरी एक गुणगौरव या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचं भूषण माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जे आपल्यावर सगळ्यांवर जो आघात झाला त्यावरती विद्यार्थ्यांनी जे आपलं काय दुःख हलकं करण्यासाठी एक छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं की ज्याच्यामध्ये स्वर्गीय अजितदादांचा पूर्ण जीवनपट आम्ही तो साकारण्याचा प्रयत्न इथे केला। त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की सर्वजण भावुक झाले होते, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अश्रू, दुःखाचे अश्रू होते। या कार्यक्रमात घडत असताना विद्यार्थ्यांचे जे सर्वांगीण विकास असतो तो पण या कार्यक्रमामधून होत असतो आणि त्या विद्यार्थ्यांची स्टेज डेअरिंग कशी वाढेल या संदर्भामध्ये पण आम्ही वर्षभर जे प्रयत्न करत असतो त्या सर्वांचं फलित म्हणून आम्ही हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम करत असतो। या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व संस्थेचे विश्वस्त, कारखान्याचे सर्व विश्वस्त, आम्हाला जे मार्गदर्शन करणारे सर्व जे आहेत मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सर, पॉलिटेक्निक मध्ये असतील किंवा विधीमध्ये असतील, कॉम्प्युटर सायन्स मध्ये असतील, विद्यार्थ्यांनी 100 मार्क मिळेल, नेमका प्रकार काय आहे? त्या विद्यार्थ्यांचे आपण पाहिलं असेल की आपले जे विद्यार्थी आहेत तर ते ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागाचे विद्यार्थी कष्ट करण्यासाठी कधी मागे राहत नाहीत आणि त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे। कसं असतं की कॉपी केल्यानंतर तो विद्यार्थी 80, 70, 85% मार्क्स मिळू शकतो किंवा तेवढे मार्क्स मिळतात,
पण 100% 100%, कारण की त्याच्यासाठी वेळ थोडा दिलेला असतो, त्या वेळेमध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि आपल्या असंख्य विद्यार्थ्यांनी गणित असेल, जो सर्वात अवघड विषय आहे, या विषयामध्ये 100% 100 मिळवलेला आहे. त्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांनी जी घेतलेली मेहनत आहे, तर ती आज नावारूपाला आलेली आहे. सर्व विद्यार्थी ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या विद्यार्थ्यांना सर्वांना या कार्यक्रमामध्ये बक्षीस मिळालेलं आहे, त्या सर्वांना मी माझ्याकडनं व कॉलेजकडनं सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती यशाची वेगवेगळी पायऱ्या ओलांडून यश संपादन करावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त दिग्विजय नागोडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आज आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 2025-26 हा अनुराज युथ फेस्टिवल आणि त्याच्यासोबत होत असणारा पारितोषिक वितरण सोहळा आज कॉलेजमध्ये पार पडला. आणि त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहीपणे सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अनेक जे उपक्रम असतील, परत नाटक असतील, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्येच अजून वेगवेगळे गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ते सहभागी होऊन त्यांनी त्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेतला. आणि हे सगळं करत असताना आमच्या कॉलेजमध्ये आता अजून नवीन गोष्टी जे चालू होणार आहेत, त्यासोबत एआयचा नवीन वापर करून जे कोर्सेस असतील, अजून ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये मुलं स्वतः अभ्यास करून पुढे चालू शकतील. परत आमच्या मुलांनी अभिमान आहे की आमच्या मुलांनी बैलगाड्यांचं वजन कसं कमी होईल, परत इलेक्ट्रिक गाड्या असतील, अशा जे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बारीक गोष्टी पण ज्याच्यावरती कुणाचं लक्ष जात नाही, पण त्यांच्या डिग्रीचा आणि त्यांच्या शिक्षणाचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गोष्टी कशा सोप्या होतील याचा विचार करत आज ते पुढे चालत आहेत. आणि ते आमच्या कॉलेजमधून शिकत असताना त्यांना हा अनुभव घेऊन पुढे जातील आणि भविष्यामध्ये कॉलेजचं नाव मोठं करण्याचं काम करतील. त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि खरं तर हाच नागोडे परिवाराचा माझ्या आजोबांचा जीवनामध्ये उद्देश होता आणि त्याच वाटचालीचा आम्ही आज पुढे घेऊन चालत आहे. सुंदर प्रकारे आज हा कार्यक्रम पार पडेल. खरं तर आज आपल्या विद्यार्थ्यांनी 100% 100 मार्क बनवलेले आहेत. याबद्दल काय सांगता? अत्यंत अभिमान आहे त्या गोष्टीचा देखील की त्यांनी 100% 100 मार्क मिळवले. आणि कारण की सोपं नाही या आजच्या युगामध्ये, कारण की अभ्यास हा खूप अवघड झालेला आहे, नवीन गोष्टी येत आहेत, पण त्या सगळ्या गोष्टींचं समतोल साधून त्यांच्या दैनंदिन प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी देखील ते समतोल साधून अभ्यासामध्ये एवढं लक्ष देऊन त्यांचं फ्युचर ब्राईट करण्याचं काम करतात, ह्याचा देखील अभिमान. आपले शिक्षण क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करताना अनेक विद्यार्थ्यांनी 100% 100 मार्क्स मिळवल्यानं अनेक शिक्षण संस्थांना आसमान दाखविले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. हे विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होतील यामध्ये तिळमात्र शंका नसल्याचं शिक्षकांचं मत आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक शिंदे सर यांनी तर सूत्रसंचालन पायल गावडे व प्रेरणा घोडके यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक गिधाटे सर यांनी मानले. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.